आम्ही अपेक्षा ठेवतो की नागपूरचं हिवाळी अधिवेशन 3 आठवडे असायला पाहिजे। आता निवडणुकाचं कारण पुढे करून अधिवेशन गुंडाळण्याचा मनसुबा सरकारचा आहे। सरकार काही आता अलीकडे झालेल्या एकूण राज्याचा कारभार बघता सरकारकडे अधिवेशनाला सामोरं जाण्याची इच्छा दिसत नाही। सरकार घाबरल्याच्या मनस्थितीमध्ये आहे असं मी म्हणेन। त्याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांच्या प्रचंड आत्महत्या वाढल्यात, महिलांवरील अत्याचारात वाढ झाली, जमीन बळकवण्याचे मोठे मोठे घोटाळे राज्यामध्ये सुरू आहेत, गुंडांची दादागिरी वाढली, सत्ताधारी पक्षातील आमदार प्रचंड लोकांना धाक दपटशा करतायत, कापण्याची, मारण्याची, उडवून देण्याची भूमिका उडवून देण्याचे धमकावणीचं सत्र राज्यामध्ये सुरू आहे। हे सगळं बघितल्यानंतर यामध्ये राज्याची एकूण आर्थिक परिस्थिती बघितल्यानंतर सरकारला पूर्ण वेळ हे अधिवेशन चालवण्याची इच्छा दिसत नाही। आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की नक्की तुम्हाला अधिवेशनच घ्यायचं होतं तर मग बजेट अधिवेशन नागपुरात घ्या। या अधिवेशनात तुम्ही काय देऊ शकणार नाही आणि काय मिळणार नाही, उगीच कशाला तोंडाला पाणी पुसण्यासाठी अधिवेशन घ्यायचं। बजेट अधिवेशन घ्या, या अधिवेशनातून विदर्भाला नक्की काय देता येईल ते भूमिका तुम्हाला मांडता येईल। आता आचारसंहितेचं कारण करून तुम्ही तिकडे काही देणार पण नाही आणि घोषणा करणार नाही आणि कशाला मग फुकटचं तिकडे अधिवेशन घेऊन विदर्भात वेळ घालवत आहे। सगळी यंत्रणा त्याच्यात कामात लावायची, 5-7 दिवसाच्या अधिवेशनासाठी पूर्ण मुंबई इकडे हलवून आणायची आणि निष्पन्न 0 भूमिका आमची स्पष्ट आहे की हे अधिवेशन घेण्यापेक्षा सरकारने जर बजेट अधिवेशन घेतलं असतं तर अधिक बरं झालं असतं, विदर्भीय लोकांना न्याय मिळाला असता।